जलद सक्सेनाला भारताच्या टीम मध्ये का घेत नाहीत? जलद सक्सेनाला आता जलद सक्सेनाही म्हणणार नाही की मला का घेत नाहीत, तरी बाकीचे म्हणत राहतील. पण जलद सक्सेना हा अत्यंत अनलकी खेळाडू आहे, जे पद्माकर शिवलकर आणि राजेंद्र गोयल यांचं बिशन बेदींच्या काळात झालं. तीच गोष्ट जलद सक्सेनाच्या बाबतीत आहे की त्याचा जेव्हा पीक यायला लागला, तो जेव्हा उभरता हुआ कलाकार होता, तेव्हा त्याला भारत अ संघासाठी आर अश्विनच्या आधी संधी मिळाली होती, जेव्हा तो कदाचित परिपक्व नव्हता. तो परिपक्व होईपर्यंत आर अश्विनचं आंतरराष्ट्रीय पदार्पण झालं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ऑप्शनसाठी जागा नव्हती. जर असेल तर आर अश्विननीच हरभजन सिंगला बाजूला चारून स्वतःची जागा पक्की केली होती. हरभजन ऍक्टिव्ह होता 5 वर्ष त्याच्यानंतर. हरभजन 5 वर्ष त्याच्यानंतर भारतासाठी अधूनमधून खेळत होता. त्याच्यामुळे त्याच्यानंतर जलद सक्सेनाला बिलकुल जागा नव्हती. त्याच्यामुळे त्याचा बॅडलक खराब आहे. तो भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम ऑलराऊंडर्स पैकी एक आहे, फक्त ऑफ स्पिनर नाही. त्याच्या दुर्दैवाने जेव्हा मध्य प्रदेश रणजी ट्रॉफी जिंकलं, त्याच्या आधीच तो मध्य प्रदेश सोडून केरळसाठी खेळायला लागला होता. त्याच्यामुळे जलद सक्सेनासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बाजूला सारा, पण ही जी रणजी ट्रॉफीची अंतिम सामना आहे ना, ती त्याच्यासाठी रणजी ट्रॉफी त्यांनी रणजी ट्रॉफीतला सर्वोत्तम ऑलराऊंडर हा पुरस्कार बीसीसीआय देतं ते दरवर्षी, तो कित्येक वेळा पटकावलाय. पण त्याला अखेर तो रणजी करंडक तरी उंचावू दे, म्हणून केरळ जिंकलं तर मला आनंद.